हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? तर पोरांसाठी रोज रोज नवीन काहीतरी नाश्ता डब्यामध्ये देण्यासाठी खरंच खूप विचार करावा लागतो. आपल्याला तयारी करून ठेवावी लागते. तशी तर मी काय तयारी केली नव्हती. एकदम इन्स्टंट असं तुम्हाला आज मी रेसिपी दाखवणार आहे आणि पोरंसुद्धा आवडीने खातील, ते ही माझी गॅरंटी. आणि तुम्हाला पोरांनी म्हणजे आरवने रिव्ह्यूसुद्धा करून दाखवलेला आहे कसा लागतो कसा ना, आणि एकदम झटपट बनतो बरं का. तुम्ही इन्स्टंट लगेच बनवू शकता. समजा सकाळची गडबड वगैरे असली ना, तरी तुम्ही लगेच करू शकता एकदम सिंपल पद्धतीने, आणि व्हेजिटेबल वगैरे पण टाकून भरपूर असं तुम्ही बनवू शकता. तर चला, तेच मी आज काय बनवणार आहे चला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ही रेसिपी जी आहे ती माझ्या मावशीचीच रेसिपी आहे. मी तिच्याकडनं शिकलेली आहे ती रेसिपी, आणि खरंच खूप टेस्टी झालेली, पोरं आवडीने खाल्लेले खूपच. तर आता इथं बघू शकता, मी ना रात्रीच पूर्ण कडधान्य जे असतात ना ते भिजवून ठेवत असते, आणि दररोज सकाळी त्यात मग परत पाणी आणि थोडं मीठ टाकून ना शिजवत असते. आणि ते आम्ही म्हणजे मिस्टरांना पण मी टिफिनमध्ये देत असते. ते पण सॅलड म्हणून खातात आणि मी पण खात असते मग तेच. आणि छान लागतं नाही का खायला. कडधान्य आपण खायलाच पाहिजे, आणि असं तरी आपल्याला जात नसतं आणि कच्चं तरी खाऊ वाटणार नाही. त्यामुळे त्यात थोडंसं मीठ टाकून ना त्याला शिजवून घ्यायचं, स्टीम करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे छान शिजलं जातं नाही का. आणि त्यानंतर ना आता चला तुम्हाला मेन माझी प्रोसेसिंग सांगते. तर आता ज्या वाटीत मी दही घेतलेली ना, ती वाटी भरून पूर्ण हे घेतलेलं, रवा घेतलेला, मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर ना मी आता त्यात टाकलेले आहे अर्धी वाटी दही. आणि आता त्याच वाटीने एक म्हणजे अर्धं, म्हणजे थोडंसं कमी, अर्ध्यापेक्षाही कमी बेसन टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं बेसन टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं बेसन. तर मी तर अंदाजे टाकलेलं आहे. आणि पण खरं सांगते, फर्स्ट टाईममध्ये इतकं भारी होणं मला खरंच खूप आनंद झालेला, आणि त्यापेक्षा जास्त पोराला खूप आवडलं, त्याचा मला भरपूर असा आनंद झालेला. तर असो, आणि ह्याच गोष्टीमध्ये बघा, आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला आनंद असतो नाही का. तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, जसं पाणी पाहिजे तसं पाणी टाकून तुम्ही मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि ह्याला तुम्हाला ठेवायची वगैरे पण गरज नाही आहे. लगेच झटपट तुम्ही लगेच बनवू शकता इन्स्टंटवालं. नाही तर ह्याला म्हणजे एक ट्रेडिशनली वेगळी पद्धत आहे, पण आपण इन्स्टंटवालं करणार आहे. तर आता मी त्यात चिली फ्लेक्स टाकलेला आहे, कारण की पोरं तिखट खात नाहीत. आणि त्यानंतर ना अद्रक, लसूण आणि मिरची वाटून ठेवलेली मी. तर मिरच्या काही एवढ्या तिखट नव्हत्या, थोडंसंच होती मिरची. मग तेच मी पेस्ट करून ठेवलेली ती टाकलेली आहे, 1 चम्मचभर. मस्त लागतं नाही का त्यामध्ये टाकल्यावर. आणि भरपूर तुमच्याकडे जे पण व्हेजिटेबल असतील ना, ते तुम्ही सगळे बारीक बारीक कट करून टाकू शकता. त्यानंतर मी टाकलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून. आणि हा जो नाश्ता बनवत आहे ना आपण, त्याला म्हणतात हांडवा. तर हा गुजराती पदार्थ आहे बरं का. गुजराती लोक नाश्त्यामध्ये वगैरे बनवत असतात हा. आणि खरंच खूप टेस्टी लागला. आणि मी पण मावशीने बनवलं, पहिल्यांदाच खाल्लेलं, म्हणून मी ट्राय केलं आणि पोरांनी सुद्धा खाल्लेलं. तर आता बघा, त्यात मी पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी टाकून, आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं, एकदम मीडियम असं बॅटर तयार करायचं आहे. तर आता मी गाजर पण किसून घेणार आहे. आणि गाजर टाकलं ना खरंच खूप छान लागतं. आणि पोरं तसं तर खायला नकोच करतात कोणते पण व्हेजिटेबल्स, पण आपण असं सगळ्या गोष्टी चिरून वगैरे मस्त असं खिसून वगैरे टाकले ना, त्यांच्या दातात पण येत ना, आणि आवडीने पण खातात ते. बाकी तुम्ही ना कांदा नका टाकू, बाकी जेवढे पण व्हेजिटेबल्स वगैरे आहे ना ते तुम्ही टाकू शकता. आणि ह्याचं अजून पुढं कशी पद्धत आहे ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे, कसे होतात कसे नाही. एकदम छान होतात. आणि फक्त एक आपल्याला 5 मिनटं द्यावे लागतात त्याला, बस, बाकी काहीच नाही बघा. आणि तुमचे लहान असू दे किंवा मोठे असू दे, सगळे आवडीने खातील घरातील. त्यामुळे ना तुम्ही हे नक्की ट्राय करा, माझ्या बोलण्यावरी तरी सुद्धा. तर बघू शकता तुम्ही, आता मी गाजर ना 2-3 टाकणार आहे. आणि बाकीचे सॅलडसाठी मी करून घेणार आहे. एका साईडला आपली मटकीसुद्धा शिजत आहे, तर मी तर ती खाण्यासाठी करत आहे. पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. सकाळी 6 वाजता मी उठलेले आहे, आणि सकाळी 6 वाजता उठून मी आरवला ह्या टिफिनमध्ये करून दिलेलं आहे, विचार करू शकता. आणि त्याला मी करून देऊन आणि त्याने परत खाल्लेलंसुद्धा. आणि ह्यांनासुद्धा टिफिनला मी दिलेलं हे नाश्ता म्हणून खायला. आणि ह्यांनीसुद्धा खूप आवडीने खाल्ला, आणि ह्यांनासुद्धा खूपच आवडलं बरं का हे. त्यामुळे तुम्हाला म्हणते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि एकदम इझी माप आहे नाही का. फक्त 1 वाटी रवा घेतलं की अर्धी वाटी दही घ्यायची, आणि त्यात 3-4 चम्मच बेसन टाकायचं. ते मिक्स करून झाले की आपले व्हेजिटेबल्स टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकलेली आहे मी त्यात थोडीशी. आणि सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ना
त्यात आता आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. तर खायचा सोडाच्या जागी तुम्ही इनो पण टाकू शकता. तर मी खायचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे एक अर्धा चम्मच इतकाच टाकलेला मीडियम साईजचा. तर ते हे मी चाकूनही माप घेतलेलं आहे, तर मी तसं नका करू. त्यानंतर ना त्या सोड्यावर मी लिंबू पिळलेला आहे, म्हणजे ते एकदम असं फेस आला आणि एकदम फॉर्मेट होऊन गेलं जसं सोडा होतो तसाच. आणि मस्त असं पटकन त्याला असं मिक्स करायचं आहे आपल्याला झटपट आणि फास्ट करून आपल्याला मग नंतर आता ते टाकायचं आहे पॅनमध्ये. तर पॅनमध्ये डायरेक्टली टाकायचं नाही, त्यात आपल्याला पहिला फोडणी द्यायची आहे. आणि मला माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी करून परत टिफिनसाठी पण करायची होती, मेथीची भाजी, चपाती, ते पण तुम्हाला पुढं मी शेअर केलेलंच आहे बरं का. तर आता इथं बघू शकता, सगळ्यात पहिले तरी तेल थोडं जास्त टाकायला लागतं बरं का ह्याच्यात, म्हणजे छान ते शिजून क्रिस्पी होऊन निघतं, त्यामुळे बाकी काय नाही. तर तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरे, मोहरी, परत शेंगदाणे टाकायचे आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला, त्यामध्ये फोडणीमध्येच टाकायचं आहे. आणि हे सगळं छान असं तडतडून झालं की त्यानंतर त्यात आपल्याला ना भरपूर असं बॅटर टाकायचं आहे, म्हणजे असं थोडं जाडसर करायचं आहे आपल्याला, पातळ नाही करायचं. जाड केलं की एकामध्येच 2 जणांचं तरी मस्त असं भरून जातं नाही का नाश्ता म्हणून. आणि त्यानंतर आता त्याला स्लो गॅसवर मी ठेवून दिलेलं आहे शिजायसाठी. आणि एका साईडला आता इथं बघू शकता मेथी पण आपली होत आहे. आणि मेथीमध्ये पण आता मी चवीनुसार मीठ वगैरे टाकून देत आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मीठ वगैरे टाकल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला पाणी. तर पाणी टाकून ना मी आता त्याला एका साईडला आता त्याला पण ठेवून देणार आहे. आणि थोडीशीच मेथी होती, त्यामुळे मग मी ह्यांनाच पटकन अशी परतून दिलेली आहे. त्यामध्ये मी सॅलड वगैरे पण कट वगैरे करून ठेवलेला. आणि इथं बघू शकता आपली पहिली वाफ झालेली आहे. आणि एकदम स्लो गॅसवर मी त्याला 3 मिनटं एक ठेवलेलं, स्लो गॅसवर ठेवायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही कढाईमध्ये पण करू शकतात, असं काय नाही की नॉनस्टिक वगैरेच पाहिजे, तसं काय नाही आहे, मस्त होतात आपल्या नॉर्मल कढाईमध्ये सुद्धा. माझं तुम्ही ह्याच्या पहिल्याचा व्हिडिओ बघितला असेल तर मावशीने कढाईमध्येच केलेलं, तरी पण मस्त झालेलं बरं का. तर त्याला मस्त असं स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला पलटून तसंच ठेवायचं आहे. आणि मस्त बघू शकता किती भारी झालेलं आहे आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी झालेलं. त्यामुळे ना एकदा ट्राय करा, माझ्या बोलल्यावर ना खरं सांगते तुम्हाला खूप भारी लागलेलं. आणि आता बघूनच पाणी यायला लागलं आहे तोंडातून, खरं सांगते इतकं मस्त झालेलं. आणि मी बनवत असते आता कायम, कारण की पोरांना आवडायला लागलं आहे त्यामुळे. आणि हलकं फुलकं आहे नाही का, त्यामुळे मस्त एकदम शेंगदाणे वगैरे पण मस्त असे क्रिस्पी होतात स्लो गॅसवर ठेवल्यावर. आणि तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही पिझ्झा कटरने कट करू शकता, किंवा मग त्याला असंच बघा मी चाकूने कट करून घेतलेले आहे. आणि आरोलासुद्धा तेच खायला देणार होते, तोपर्यंत म्हटलं चला आता पहिला डब्बा वगैरे भरूया. तर ह्यांच्या टिफिनमध्ये मेथी दिलेली आहे, परत 2 चपात्या फुलके केलेले त्यांच्यासाठी, सॅलड दिलेला आहे. आणि त्याचबरोबर नंतर मग त्यांना ही जी आपली मटकी शिजवलेली होती ते सुद्धा मी त्यांना टाकून देत आहे. नंतर त्यात ना ते मस्तपैकी डाळिंब किंवा आपलं जे पण कांदा वगैरे टाकून मस्त खातात, भारी लागतं नाही का. आणि थोडीशी शिजवली तरी पण लगेच शिजती ही अशी मटकी, त्यामुळे तुम्ही पण असंच खात जावा, म्हणजे चांगलं असतं प्रोटीनसाठी. तसं तर आपण लक्ष देत नसतो स्वतःकडे, त्यामुळे थोडंफार देत चला. आणि आज मी तुमच्यासोबत ना एक वेट लॉसची पावडर पण शेअर करणार आहे, आणि त्याचा मला काय रिझल्ट येईल त्यात पण तुम्हाला मी नंतर नक्की शेअर करेल. तर आता इथं बघू शकता आरोलासुद्धा मी सॅलड दिलेला आहे, काकडी परत आपलं गाजर ते पण त्याला कट करून ठेवलेलं. आणि हे त्याला 2-3 दिलेले, तो बोलला मला 2-3 दे, आणि त्यांनी खाल्लेले सुद्धा. आणि पुढं तुम्ही त्याचा रिव्ह्यूसुद्धा ऐका तो काय बोलतो आणि काय नाही. आणि त्याला तर इतकं आवडलेलं, बापरे मम्मी लयच भारी झालं, मम्मी लय छान टेस्टी झालं, एकदम लय भारी लागत होतं. त्याला असं वाटत होतं त्याच्या आतमध्येच चटणी आहे का काय, कारण की ते आपण अद्रक लसूण आणि हे टाकलेलं ना, त्याचं टेस्ट एकदम मस्त लागत होतं नाही का त्याच्या आतमधून, त्यामुळे त्याला खूपच आवडलेलं. त्यानंतर ना ह्यांनासुद्धा बघा एका टिफिनमध्ये मी सॅलड दिलेलं आहे, बाकीचं थोडासा सॅलड मी माझ्यासाठी पण ठेवून घेतलेलं आहे. मला एकटीसाठी तर करून खाऊ वाटत नाही, पण मग ह्यांच्यासोबत थोडंसं माझ्यासाठी पण ठेवून दिले आजचा दिवस, नाही तर मी ठेवतच नसते आणि खात पण नसते सॅलड. हॅलो गाईज, आज मम्मीने हांडवा बनवला आहे. हांडवा बनवला आहे आणि मग ती एवढं चांगलं लागते ना, तुम्ही पण घरी बनवा असं. हे बघा आता मी खाऊन दाखवतो. मस्त. आणि मी टिफिनला टर्न घेऊन चाललो. ठीक आहे. बघा किती मस्त दिसतंय. असं ही समोरची बाजू आहे, ही मागची बाजू आहे क्रिस्पी.
आपण खाल्लं होतं मोठ्या आईने बनवली होती ना. ते मुंबईची आईने बनवली होती ना, तेव्हाला पण चांगलंच म्हणलं होतं. तसंच बनवलेलं आहे ना मी पण. अरे मग आपण किती गेलतो माहिती का? आपण परवा गेलतो आमच्या घरी. परवा नाही बाळा, झाला आता 3-4 दिवस. झाला आता 3-4 दिवस. आणि त्यानंतर बघू शकता किचनवर किती पसारा असा झालेला आहे. आणि आरोचं पण आता टिफिन मला पॅक करून एका साईडला करून द्यायचं आहे. आणि किचनवर जेवढा पण पसारा झाला आहे ना, तो सगळा मी आता आवरून घेणार आहे. आणि सकाळची एक वेगळीच लगबग असते बघा, इतकी म्हणजे घाईगडबड असते. आणि त्यात किचनवर पसारा झाला की अजून जरा म्हणजे सुचत नाही आपल्याला लवकर लवकर पटकन असं करायचं. त्यामुळे ना खरंच खूप इरिटेड होत असतं कधी कधी तर सकाळ सकाळी आपल्याला नाही का सगळ्या गोष्टी बघायचं करायचं, इतकं म्हणजे हॅटेक होऊन जातं ना. पण मग एकदाच ह्यांचं टिफिन वगैरे झालं की आपलं टेन्शन अर्ध्याच्या वरी संपून जातं, मला तरी असं वाटतं दिवसभरामधलं. तर आता तसंच आहे माझं पण. आणि त्यानंतर आता बघू शकता आता आरोचं पण टिफिन भरलेलं आहे, त्याची पाण्याची बॉटल वगैरे भरून. परत आता त्याला पण केस वगैरे विचारून द्यायचं आहे, तयारी करून द्यायची आहे. तो म्हणतो मम्मी तू केस छान विचारते, तूच विचारून दे माझे केस. मग आता त्याचं तेवढं करून देत असते. पण मयंकपेक्षा तर हा कमीच त्रास देतो, मयंक खूपच त्रास देतो. मयंकचे पार मला बसला ना तो खाटावर तर बुटं घालून द्यावे लागतात. आता मी चाललोय स्कूलला. कसं दिसतोय? छान दिसतो, छान. पाऊस कसा आलाय बघ, रिमझिम रिमझिम. सकाळीच येत आहे पाऊस रोज शाळेच्या गडबडीत. चल बाय आरव. ठीक है, बाय. अभी मैं जा रहा हूँ, मेरी रिक्शा है. आरवला मी सोडून आलेले आहे स्कूलमध्ये. आता मी थोडं गरम पाणी घेणार आहे, वेट लॉसचं माझं. चला तुम्हाला दाखवते कोणतं घेते. तर ही पावडर केलेली आहे मी, गरम पाणी केलेलं आहे आणि त्यात थोडं लिंबू पिळून आणि मग मी घेणार आहे. तर आता सगळ्यात पहिला पावडर घेणार आहे, अर्धा चम्मच. कारण की थोडी कडू आहे ही, स्ट्रॉंग आहे लई, त्यासाठी. त्यानंतर ना आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे त्यात. त्यानंतर ना आता त्यात लिंबू पिळणार आहे मी. त्याला आता आपण मिक्स करूया व्यवस्थित. मिक्स करूया आता. खालीच पडलं. थोडं कडू वगैरे आहे, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं कळालंच असेल.